नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये परिमंडळ 2 तर्फे सीबीडी विभागातील 3 पोलीस स्टेशन सीबीडी, एनआरआय आणि नेरूळ या तिन्ही पोलीस स्टेशन मधील जो मुद्देमाल आपल्याकडे शिल्लक होता, विविध गुन्ह्यामध्ये चोरीचा गुन्हा असेल, घरफोडीचा गुन्हा असेल, चेन स्नॅचिंग असेल किंवा इतर मोबाईल मिसिंग असेल, असे विविध गुन्हे आपल्याकडे रजिस्टर होतात. त्यातील मुद्देमाल आपण तपासामध्ये रिकव्हर करतो आणि तो मुद्देमाल रिकव्हर केल्यानंतर बऱ्याच वेळा नागरिकांना तो मुद्देमाल परत मिळायला खूप अडचणी येतात, खूप वेळ त्याच्यामध्ये जातो. ही सर्व जो वेळ आहे तो वेळ कमी करून लवकरात लवकर नागरिकांना त्यांचा मुद्देमाल कसा परत करता येईल याबाबत नेहमी आमचे सीपी सर, जॉईंट सीपी सर, ऍडिशनल सीपी सर मार्गदर्शन करत असतात आणि त्या मार्गदर्शनातूनच तपास झाल्यानंतर विविध पद्धतीने हा मुद्देमाल नागरिकांना कसा परत करता येईल याच्यासाठी आमचे परिमंडळ 2 चे उपायुक्त अमित काळे सर यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तिन्ही पोलीस स्टेशनच्या सिनियर पीआय नाईकवाडी, सिनियर पीआय अरुण पवार आणि सिनियर पीआय पोळ साहेब यांनी याच्यावर काम करून जवळपास तिन्ही पोलीस स्टेशनचा एकूण 23 गुन्ह्यातील जवळपास 774 ग्रॅम सोने, 2 वाहनं, 40 मोबाईल आणि इतर 2 वस्तू असा एकूण 81,72,000 रुपयाचा मुद्देमाल आपण आज सर्व नागरिकांना परत केलेला आहे आणि अशाच पद्धतीने यापुढे देखील सर्व पोलीस स्टेशन काम करतील अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. मेरा नाम विवेकानंद सिंह है, डीएम एमटीएल बेलापुर। अभी फरवरी में क्या हुआ था, हमारा जो कॉपर केबल है इसका जो मोल करेंगे कॉपर केबल जो अंडरग्राउंड होता है 10 बहुत लाख। तो फरवरी में हमारे पर कॉपर केबल चोरी हो गया और चोरों ने उसको लेकर दिल्ली चले गए। उनको ट्रेस करना मुश्किल हो रहा था, तो जादव सर ने बहुत अच्छा काम किया। वो दिल्ली से उनको रिकवर करके लाया। वो मटेरियल दिल्ली में चला गया था और जो रिकवरी हुई वो 19 लाख की थी। ठीक है, और उससे क्या हुआ कि उससे हमारा सर्विस इफेक्ट हुआ था। जब कवच चोरी गया था, बहुत सारे बंद हो गए थे और कस्टमर हमारे परेशान हो गए थे, क्या इशू क्या हुआ, और वो लाइन को रजिस्टर करना बहुत मुश्किल था। लेकिन थैंक्स जादव सर, तो हमारा जो लॉस था काफी कुछ उसका कन्वेंशन हो गया। तो थैंक्स टू पुलिस डिपार्टमेंट, थैंक यू। सर्वप्रथम मी नाईकवाडी साहेबांचा आणि तुषार साहेबांचा आभार मानतो। माझ्या घरातून माझ्या आईच्या बेडरूम मधून जवळजवळ 20 ते 22 तोळे सोने चोरी झालं होतं। ती माझ्या आईचं रिसेंटली 2 महिन्यापूर्वी नी रिप्लेसमेंट झाली होती, तर मी वाशीमधनं एक एजन्सी होती त्यांच्याकडनं मी बाई घेतली होती कामाकरिता, आईच्या देखभालीकरिता। तर त्या बाईने ते घरातून सगळं सोनं चोरी केलं होतं। तर ते नाईकवाडे साहेब आणि तुषार साहेबांनी रिकव्हरी करून दिली, त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। मी मालन तुकाराम दळवी, मी नेरूळला राहते, पण माझा मुलगा स्कूटीवरून जात असताना त्याच्या गळ्यातली चेन खेचली गेली तर त्याने कंप्लेंट एनआरआय पोलीस स्टेशनला गेली, का तर किल्ल्याच्या पुढे ती चेन त्याची मारली गेली। मला सर्वप्रथम माझ्या पोलीस बांधवांचा आभार मानायचे की खूप सुंदर प्रकारे ते काम करतात। माझ्या मुलाने आणि त्याच्या मित्रांनी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट म्हणजे ही केली, FIR केला नोंदला, तर तिथं सचिन ढगे सर आणि त्यांची टीम खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं आणि ते लगेच कामाला लागले। मला खूप अभिमान वाटतो की ही लोक आमच्या माता भगिनींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत। त्यामुळं ही म्हणजे आता नवरात्र बसलेलं आहे, त्यामुळं रस्त्यावर चाललेली एक स्त्री पण सुरक्षित आहे आणि मला खूप म्हणजे कौतुक वाटतं हे लोकांचं की माझ्या मुलाची चेन मला 1.5 महिन्यानंतर परत मिळाली, म्हणून मी ह्या सर्वांचं खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद व्यक्त करते।